जय श्रीराम. मम्मीकडून पैसे घेतले, मी रेडी झालो आणि पप्पांना घेऊन मार्केटला जायचं होतं, पण आपल्या गाडीची चाबी वरतीच राहिली होती. मग काय, मम्मीला आवाज दिला आणि चाबी घेतली आणि आम्ही निघालो मार्केटकडे जाण्यासाठी. खूप मस्त ऊन असं पडलेलं होतं. मग काय, निघालो मार्केटमधून, महाराजांचं दर्शन घेतलं आणि आरेल पार्ककडे निघालो. पोहोचलो तो मित्राची दुकान बंद होती. काय मग मंडीत आलो आणि मंडीतून पत्तरवाळ्या घेतल्या, कारण की आज आपल्या आजी आजोबांना जेव घालायचं होतं. आणि शेंगा पण खूप मस्त होत्या, शेंगा पण घेतल्या. आणि काय मग आम्ही गाडी काढली आणि सरळ निघालो घराकडं. पप्पा तर गाडी एकदम मस्त चालवत होती, कारण की आम्हाला घ्यायची होती. घरी जाऊन आम्हाला मंदिरात पण जायचं होतं. रस्त्यातच आम्हाला गोमाताचं दर्शन झालं आणि घरी पोचलो. घरी बघितलं तर खूप मस्त स्वयंपाक रेडी होता आणि हे नैवेद्य घेऊन आम्हाला मंदिरात जायचं होतं. मग काय, घेतलं नैवेद्य आणि मंदिराकडे निघालो. पप्पा तर फोनवर कोणाशी बोलतच होते. घराच्या बाहेर आलो आणि आम्हाला जायचं होतं सर्वेश्वर मंदिरात दर्शन करायला आणि नैवेद्य दाखवायला. आम्ही पोचलो सर्वेश्वर मंदिरात, दर्शन केलं, नैवेद्य दाखवलं आणि डोकं टेकून पाय पडले. आणि मग काय, किती मस्त वाटलं मंदिरात गेल्यानंतर. बाहेर येऊन विठू माऊलीचं दर्शन केलं आणि घरी आलो. आपल्याला जेव घालायचे होते आजी आजोबांना. मग काय, मम्मींनी म्हणलं डोकं टेकून पाय पड, चांगला आशीर्वाद घ्या आजी आजोबांचा. धुनी घेऊन निघालो टेरिसवर आणि काय, तिथं आघारी टाकायची होती आपल्याला. पप्पांनी पाणी फिरवून मस्त आघारी टाकली. माझं भलतंच वेगळं चालू होतं, कारण की तुम्हाला दाखवायचं होतं पुरी सिल्लोड सिटी. तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असा व्ह्यू येतोय आपल्या टेरिसवरनं. आता एवढा व्हिडिओ बघितला आहे तर तेवढं फॉलो तरी करून घ्या.